आपण जयस्वाल बद्दल बोललोच. सो आपण आपल्या फेव्हरेट प्लेयर बद्दल बोललंच पाहिजे, कारण त्यांनीही उत्तम खेळी केली आहे काल. रोहित शर्मा. अ, तुम्हाला माहिती असेल, मी आणि सौरभ त्याचे चाहते आहोत आणि काल त्यांनी 79 रनची जी खेळी केली. वेल, आपल्याला रोहित शर्मा बघायला मिळतो नेहमी त्याच्या प्राईम फॉर्ममध्ये. तो आता काल दिसत होता. सुरुवातीला थोडासा स्लो खेळला तो, पण नंतर त्याला कॉन्फिडन्स आल्यानंतर, त्याच्या पिच बद्दलचा त्याचा अंदाज सेट झाल्यानंतर त्यांनी जे शॉट्स मारायला सुरुवात केली, स्पिनरला स्वीप्स मारायला सुरुवात केली. बघण्यासारखे शॉट्स होते आणि आपण नेहमीच अडमायर करतो रोहित शर्माचा गेम, त्याचे शॉट्स ज्या इजनी, ज्या टॅलेंटनी, आपण म्हणतो ना एफर्टलेसली ते शॉट्स खेळतो तो. डोळे तृप्त करणारी एक घटना घडत असते आपल्या समोर आणि काल ते झालं. आणि या सिरीज मधनं हेच एक्सपेक्टेड होतं भारताला, की रोहित शर्माला जास्तीत जास्त चान्स मिळावा खेळण्यासाठी आणि त्यांनी ते चान्सेस घेऊन त्याचा फॉर्म परत आणावा, त्याचे रन्स त्याला जास्तीत जास्त घेता यावेत आणि पुढे जाऊन भारत एक 2027च्या वर्ल्ड कपची तयारी करतोय. सो रोहित शर्माला तो फॉर्म आणि ते रन्स घेणं खूप महत्वाचे आहेत. त्याचा फिटनेस महत्वाचा आहे आणि आय थिंक ते सफल झालंय. रोहित शर्मा पहिल्या मॅचमध्ये थोडा इंजुरी झाली त्याला. दुसऱ्या मॅचमध्येही खूप रन केल्या नाहीत त्यांनी, पण इफेक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन होतं आणि काल पण जी पार्टनरशिप यशस्वी जयस्वाल बरोबर त्यांनी केली ती खूप महत्वाची होती आपल्यासाठी. सो गुड लक रोहित शर्मा. आता इंग्लंड वर्सेसच्या वन डे आहेत जुलै महिन्यामध्ये. आपण नक्कीच त्याची वाट बघतोय. रोहित शर्मा आणि विराट कोहलीही त्याच्याबरोबर खेळेल. सो लुकिंग फॉरवर्ड टू इंग्लंड वन डेज.